हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण इथं पाहणार आहोत सर्कलमध्ये बीट स्टिच कशा प्रकारे करायचे. ज्यावेळेस तुम्ही नवीन बिगिनर्स आहेत, बिगिनर्सला प्रॅक्टिससाठी आपण हे वेगवेगळे शेप देतो. जसं की तुमचा राऊंड असेल, ट्रायंगल, स्क्वेअर अशा टाईपमध्ये जे शेप असतात त्याच्यावरती बीट स्टिचिंग करायची असते. तर इथं सगळ्यात अगोदर आपण धागा वर आला आहे. धागा वर आल्याच्या नंतर याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप दोन दोन बीट्स अटॅच करायचे. दोनपेक्षा जास्त बीट्स तुम्ही बिगिनर्स आहेत, निडलमध्ये पकडता येत नाही, तर तुम्ही एका टायमिंगला दोन दोन बीट्स बोटामध्ये पकडायचे आणि खाली स्टिच करत राहायचं आहे. धागा हा खालच्या हातातला सुद्धा टाईट पकडायचा आणि वरतीसुद्धा टाईट पकडायचा आहे. अशा टाईपमध्ये हे पूर्ण सर्कल रेडी करायचं आहे. आता सर्कल करताना बऱ्याच स्टुडंटला प्रॉब्लेम असा होतो की आमचा पुढच्या साईडला हात वळत नाही करताना. तर त्यावेळेला तुम्हाला हलकीशी तुमची जी रिंग किंवा स्टँड आहे तो थोडासा फिरवून घ्यायचा आहे तुमच्या साईडनं. जर असं तुम्ही स्टँड फिरवून घेतला तर त्यावेळेला तुम्हाला करायला इझी राहतं. आता इथं सर्कल तर कंप्लीट झाला, पण सर्कल कंप्लीट झाल्याच्यानंतर नॉट कुठे द्यायची. नॉट जर बाजूला वगैरे घेतली तर त्याचा पूर्ण आकार चेंज होतो. इथं नॉट देताना तुम्हाला जर तुमचा आतमधल्या बाजूने वर्क झालं असेल तर बाहेरच्या साईडनं एक सिंगल असा स्टिच घ्यायचा आहे, म्हणजे चेन करायची. आता इथं मी बाहेरच्या साईडनं एक चेन करते आणि चेन केल्याच्यानंतर जी आपण नॉर्मल लाईनमध्ये नॉट देतो वर्क केल्याच्यानंतर, सेम तीच इथं नॉटचा यूज करायचा आहे. आता असेच आपण वेगवेगळ्या शेपमध्ये हे शुगर बीट स्टिचिंग पाहणार आहोत.